नमस्कार मित्रमैत्रिणींनो. लहान मुलं ही मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. त्यांना लहान वयात आपण ज्या प्रकारे आकार देऊ तशी ती घडत राहतात. त्यामुळे आईवडिलांनी प्रत्येक वर्तन, प्रत्येक शब्द, प्रत्येक सवय या गोष्टीचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होत असतो. विशेषतः आईच्या प्रत्येक वर्तनाचा मुलांच्या व्यक्तिमत्वावर परिणाम होत असतो. बऱ्याचदा आई जाणून बुजून किंवा नकळतपणे लहान वयात मुलांच्या छोट्या छोट्या गोष्टी किंवा सवयीकडे दुर्लक्ष करते. पण मुलांच्या या सामान्य वाटणाऱ्या गोष्टीमुळे पुढे त्यांना खोटं बोलण्याची सवय लागते. आईच्या काही नकळत झालेल्या चुका मुलांना खोटं बोलायला प्रवृत्त करू शकतात. अशा काही मुख्य चुका आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्या आईने आजच बंद केल्या पाहिजेत. पहिली म्हणजे अति कठोर शिस्त. जर आई प्रत्येक गोष्टीसाठी रागवत असेल, शिक्षा करत असेल, तर मुलं चुकीच्या गोष्टी लपवू लागतात. त्यांना असं वाटतं की खरं बोललं तर शिक्षा होईल, म्हणून ते खोटं बोलू लागतात. दुसरी गोष्ट म्हणजे इतरांसमोर मुलांना वाईट बोलणं. जर आई इतरांसमोर आपल्या मुलाबद्दल वाईट बोलत राहिली तर त्याचाही मुलावर नकारात्मक परिणाम होतो. उदाहरणार्थ, आई जर इतरांसमोर म्हणत असेल की माझं बाळ खूप हट्टी आहे किंवा माझं काही ऐकत नाही, तर अशा गोष्टीमुळे मुलाला लाज वाटू लागते. त्यामुळे अनेकदा मूल आपल्या आईपासून चुका लपवण्यासाठी खोटं बोलू लागतो आणि हळूहळू त्या गोष्टीचा रूपांतर सवयीत होतं. तिसरी गोष्ट म्हणजे मुलांचं ऐकून न घेणे. मुलं काही सांगायला जातात, पण आई दुर्लक्ष करते किंवा मध्येच तोडते. अशाने मुलांना वाटते की आईला सांगून काही उपयोग नाही, म्हणून ते खोटं सांगतात किंवा गोष्टी लपवतात. चौथी गोष्ट म्हणजे आई स्वतः खोटं बोलत असेल तर. आई जर इतरांसमोर किंवा फोनवर खोटं बोलताना दिसली तर मुलंही तेच शिकतात आणि खोटं बोलू लागतात. पाचवी गोष्ट म्हणजे सतत तुलना करणे. आई जर सतत दुसऱ्या मुलांशी तुलना करत असेल, ती बघ किती चांगली करते किंवा तो किती छान करतो, तर मूल नैराश्याने खोटं बोलायला लागतं. त्यामुळे मुलं बऱ्याच गोष्टी लपवून ठेवतात. सहावी गोष्ट म्हणजे विश्वास न ठेवणे. आई जर मुलावर सतत संशय घेत असेल, तू खोटं बोलतोस असं म्हणत असेल, तर मूल खरंच खोटं बोलायला सुरुवात करतं. सातवी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीत दोष काढणे. मुलांनी काही चूक केली की रागवणं किंवा ओरडणं अशा गोष्टी होत असतील तर यामुळे देखील मूल गोष्टी लपवू लागतात. आठवी गोष्ट म्हणजे अति अपेक्षा ठेवणं. काही आईवडील मुलांकडून सततच उत्तमच अपेक्षा ठेवतात. चुकल्यावर स्वीकार न केल्यास मुलं खोटं बोलायला सुरुवात करतात. ते खोटं बोलून स्वतःला चांगलं दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करत राहतात. या सर्व काही चुकामुळे मुलं खोटं बोलायला सुरुवात करतात. तर या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करायलाही विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.